तिथला खासदार 3 वेळा खासदार आहे, सत्तेतलाच आहे. भाजपचे आमदार सत्तेतले आहे, पालकमंत्री सत्तेतला आहे, नगरसेवक सत्तेतले आहे. तरी ते रस्ते होत नाही. याचा गोडगंमळ काय आहे? एक रस्ता नाही सिमेंटचा. प्रत्येक गावात मंडी आहे, भाजी मंडी. फक्त कावडीत नाही. मेन भरती 20% आपल्या भागातल्या प्रभागातल्या लोकांना इथं नोकरी मिळाली पाहिजे. ह्या प्रत्येक गावात 4 टाके पाण्याच्या, 4 टाके जोक नाही. टाकी नसल्यामुळे पाण्याची व्यवस्था होत नाही. वारंवार जनसभेमध्ये माझे पत्र ऐकून माझ्या घरी एवढे झिक लागलेले आहे. सगळ्याचे माझे पत्र आहेत. अंगाला तेल लावलं पाहिजे, गण थोपडले पाहिजे, तर तुमचा या कोणाला घाबरणार नाही. काय म्हणते मी. नमस्कार, मी गणेश मोरे. सिटी प्लस मराठीच्या हॅलो नगरसेवक कार्यक्रमात मी आपलं प्रथम स्वागत करतो. आपण काळेवाडी प्रभाग क्रमांक 22 मध्ये निवडणूक लढण्यास इच्छुक असणारे संजय गायके यांच्याशी आज चर्चा करणार आहोत. गायके साहेब नमस्ते. नमस्ते साहेब, आपण प्रभाग क्रमांक 22 मधून निवडणूक लढवणार आहात. प्रथम आपला परिचय द्या आणि त्याच्यानंतर आपण सविस्तर चर्चा करूया. नमस्कार, माझं नाव संजय बबन गायके. जन्म माझा आहे पिंपरी गावातला आणि शिक्षण माझं झाले पिंपरी गावात. शिक्षण झालं माझं MA मराठीतून. तिथे BA पर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि कॉलेज जीवनापासून मला एक समाजसेवेची आवड आहे. तर शिबिर घेणे. मी कॉलेज युवर होतो त्या काळात, पाचपा फुले महाविद्यालय युवर साली होता तुम्ही? त्या 2000 साली. नंतर माझं लग्न आलं. नंतर मी राहायला आलो थेरगावमध्ये. थेरगावला मी छोटं मोठं शनी मंदिर बांधलेलं आहे. त्यानंतर आता माझा फ्लॅट काळेवाडीमध्ये, आता 6 वर्ष मी राहतो काळेवाडीमध्ये. तर मी प्राळ संघटनेचा रुग्णसेवक आहे जिल्ह्याचा, पूर्ण जिल्ह्याचा. पूर्ण जगात माझं काम केले मी. प्लाझ्माचं असं कोरोनामध्ये भरपूर काम केलं. त्यामुळे माझं समाजसेवेचं व्याप्ती वाढलेली आहे. मी कोणती समाजसेवा करते, कोणती जातपात पाहत नाही, कोणता नेता पाहत नाही, मी काम करतो. बच्चे कुठं माझे आदर्श आहेत. त्याचं काम पाहून मी काम हे सुरू केलेलं आहे. बरोबर. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युली राजकारण नाही, पण त्या गोष्टीतला थोडाफार अनुभव आहे. भरपूर अनुभव आहे. कारण मुलांनी मला मतदान केलं होतं. मुलांची भरपूर कामं त्या काळात केली मी. ऍडमिशन असो, मुलांची कोणती अडचण असो, त्यामुळे मला पूर्ण अनुभव आहे निवडणुकीचा. ओके. तुम्ही प्रभाग क्रमांक 22 मधून निवडणुकीला सामोरं जाणार आहे. ऍक्च्युली तुम्ही कुठले मुद्दे घेऊन पुढे जाणार आहात? काय आता पूर्ण काळी हा भाग पूर्ण मागासलेला प्रभाग आहे. म्हणजे एवढ्या समस्या आहेत की सांगून आपल्याला दात्र पुरणार नाही. एवढ्या समस्या तरी माझ्या मोजक्या समस्या सांगतो मला. ह्या ठिकाणी रस्ते महत्वाचे आहेत. रस्ते असेल तर विकास होतो. या प्रभागामध्ये 18 मीटर रस्ता असेल, 12 मीटर असेल, 9 मीटर असेल किंवा 6 मीटर असेल. हे रस्ते आरक्षणामध्ये आहेत. आरक्षण तिथं आता रस्ते होत नाही आणि विकास करायचा मग रस्ते पूर्ण तयार पाहिजे. आणि ह्या काळी भागात तिथले महायुतीचे खासदार आहेत, महायुतीचे भाजपचे आमदार आहेत, पालकमंत्री पण महायुतीचे. तरी या 10 वर्षात तेच नगरसेवक पूर्वीचे, हेच सत्तेत पूर्वी पहिल्यापासून भाजप असेल ते सत्तेत आहे. आताही सत्तेत तेच होते, पूर्वी ते होते. तरी आणखीला काय ते करायला जमलं नाही. तिथला खासदार शिवसेनेचा 3 वेळा खासदार आहे, सत्तेतलाच आहे. भाजपचे आमदार 3-4 वेळा सत्तेतले आहे, पालकमंत्री सत्तेतला आहे, नगरसेवक सत्तेतले आहे. तरी ते रस्ते होत नाही. याचा गोडगंमळ काय आहे हे लक्षात येत नाही. ऍक्च्युली तसे प्रभागातले प्रॉब्लेम काय आहेत? म्हणजे मी काय म्हणतो, तुम्ही कुठले मुद्दे घेऊन पुढे जाणार आहात? आता तसे माझ्याकडे बरेचसे मुद्दे आहेत. आता सगळ्यात महत्वाचं पूर्ण आजूबाजूची गाव आहे, राटणी आहे किंवा थेरगाव आहे, पिंपरी गाव आहे, चिंचोडे. प्रत्येक गावात मंडी आहे, भाजी मंडी. फक्त कावडीत नाही. मग कोण कुठे हातगाडी लावते, कोण बोडत ते चहाची टपरी लावते, वाहतुला अडथळा होतो, ते कुठे कचरा फेकतात. त्यामुळे अतिशय वाईट अवस्था आहे कावडीत. अतिक्रमण होते, रस्त्याची अडचण तयार होते. वाहनाला जायला, लहान मुलांना शाळा जायला रस्ता चांगला नसतोय. महिलांना त्रास होतो. महिलांना, लहान मुलांना कुत्रे चावतात त्या भागात जास्त. अशा फार अडचणी आहेत. या प्रभागामध्ये पाण्याचं कसं नियोजन असतं? सर्वात महत्वाचं असं की पूर्ण जगात जेवढी गावं आहेत, जे मग जगात आणि पूर्ण शहरामध्ये प्रत्येक गावात टाकी पाणी साहेब. फक्त ह्या गावी टाकी नाही पाण्याची. ह्या प्रत्येक गावात 4 टाक्या पाण्याच्या, 4 टाके जोक नाही. टाकी नसल्यामुळे पाण्याची व्यवस्था होत नाही. पिंपरी गावात 4 टाक्या पाण्याच्या, थेरगावात 4 टाक्या आहेत, राटणीला 4 टाक्या आहेत, इकडं रावेतला 4 टाक्या आहेत, चिंचवडला इथं टाकी नाही पाणी. त्यामुळे रात्री उशिरा पाणी येतं. जगात टाक्या आहे, इथं काय नाही. पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. 2 रात्री पाणी येतं, जातं पाणी, 24 पाणी तरी मिळत नाही कोणाला. ह्या महिलांना इथून विकत लागतं पाणी. आलं विकत पाणी. आणि पाऊस जर पडला साहेब, पावसामध्ये खड्डे पडले, खड्ड्याचं पाणी घरात जाते, घराचं पाणी जाते पाईपमध्ये, पाईप दूषित पाणी त्याला प्यायला मिळते. एवढी वाईट अवस्था आहे, एवढी अडचण आहे की महिलांचे एवढे हाल होतात. विकत पाणी आणतात ते.
विकत पाणी आणून विकत पाणी आणावं. हो स्मार्ट सिटी म्हणून गाजावाजा केला जातो महानगरपालिका शहराचा. आणि या प्रभागात पाण्याचा प्रॉब्लेम विकत पाणी आणावं लागतं. विकत पाणी हो. दुसरी गोष्ट की इथले सगळे रस्ते खराब आहेत. प्रत्येक अशी कोणती कॉलनी तिथे खड्डा नाही. ज्या गलीत खड्डा नाही दाखवा 1 लाख माझ्याकडे बक्षीस मिळवा, अशी परिस्थिती पूर्ण ह्या कावडीतली आहे. दुसरी गोष्ट इथं महिलांकरता एक पण शौचालय नाही. उद्या जर इथल्या माता भगिनी हातगाडीला महिला असेल, विक्री करणाऱ्या, केळवाले, भाजीवाले किंवा बाहेरनं महिला आल्या गावावरनं पाहुण्या, त्यांना जर शौचालय जायचं तर शौचालय नाही. त्याकरता एवढी वाईट अवस्था सगळी ते. त्यामुळे कुठं ते महिलांना जायचं कुठं. दुसरीकडे छोट्या मुलं खेळायचं मैदान नाही कुठं. म्हणजे खेळायचं पण कशी मुलं तयार व्हायची. साधा दवाखाना नाही मोठा. ह्या चारी बाजूला रावेतला, चिंचवडला, पिंपरीला 2-2 दवाखाने आहे मोठे मोठे. इथं काय नाही. गरीब लोक जर आजारी पडली बिचाराने जायचं कुठं. प्रायव्हेटला खर्च होतो 500 रुपये. डॉक्टरची फी वाढलेली आहे, गोळ्या औषधं वाढलेली आहे. नंतर इथं मोठं गार्डन आहे आमच्या कावडीमध्ये. एवढी 8 एकरमध्ये गार्डन आहे. 8 एकरमध्ये तिथं 2 वॉचमन असतात. तिथं म्हणलं 2 लोक गांजे पितात, दारू पितात. तिथं चौकीची गरज होती. तर आपल्या इथं पोलीस स्टेशन होणार होतं या कावेडीमध्ये. ते झालं थेरगावमध्ये. म्हणजे काय काम असं आम्हाला थेरगाव जायला लागते. टॅक्स भरायचा थेरगावला, कुठं काम चिंचवडला भाजी आणायला. अशी फार आउट वस्त आहे. आणि इथले गुन्हेगार फार साहेब वाढलेले आहेत. कारण प्रत्येक गल्लीबोलीत गुन्हेगार वाढलेले सारखे केस चालू असतात. तिथं पोलिसांचा दबाव पाहिजे नाही. तिथं जे स्टेशन असतं पोलीस स्टेशन, दबाव राहिला असतात. स्टेशन लांब झालेलं आहे ते गुन्हेगारी वाढलेली. त्याकरता शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे. दुसरी गोष्ट इथं विरंगुळा केंद्र नाही. जे वयस्कर लोक आहेत, घरात त्यांची सून असते, सूनबाई, घरातले महिला असतात, त्यांना कंटाळा असतात. त्यांनी बाहेर फिरायला आलं पाहिजे ना. त्यांचं मन थोडं शांत झालं पाहिजे. त्यांनी त्यासाठी विरंगुळा केंद्र नाही कुठे. इथं रस्ते लहान आहेत. उद्या एखाद्या आमुलं जायचं आतमध्ये किंवा कुठं आग लागली, ती गाडी तरी पण आग होतवायची गाडी ती जाऊ शकत नाही. इथं फुटपाथ नाही साहेब. पुढं एवढी मोठी कावडी, पुढे फुटपाथ नाही. दुसरी गोष्ट ह्या भागात पूर्ण ह्या शहरामध्ये गल्लीबोळात रस्ते सिमेंटचे, खेडेपाड रस्ते आलेले. इथंच रस्ते का नाही होत सिमेंटचे. ह्याचं कारण काय. इथली जे सत्य आहेत, सत्तेत पहिल्यापासून येते वरून खाली ते सत्तेत तेच आहे. पालकमंत्री त्यांचाच आहे, भाजपचाच मंत्री आहे, शिवसेनेचाच मंत्री आहे, तरी इथली कामं का होत नाही. ह्याला काय इथलं लोक टॅक्स भरत नाही का. लोकांनी लोकसंख्या वाढलेली आहे. 1.5 लाख साहेब लोकसंख्या आहे पूर्ण कायवडीची. ह्या झाल्या सगळ्या तुम्ही सांगितल्या समस्या. त्यावरती काय सोल्युशन, तुम्ही कुठले मुद्दा घेऊन किंवा आता भागात तुमचे प्लॅनिंग काय असणार आहे. आता पुढच्या भागाचा सगळा प्रश्न मोठा आहे पाण्याचा. तर जिथं जागा आहे टाकी बांधायला पाण्याची, विजयनगरला जागा आहे, ज्योतिबा गार्डन ठिकाणी छोटी जागा आहे. जी ज्योतिबा गार्डनची जागा आहे 8 एकरमध्ये, मोठी जागा आहे. तिथं टाकी होऊ शकते. विजयनगरला मोठं मैदान आहे खेळाचं. छोट्या दावानी हॉस्पिटल लोकांना चालू केलं. ती जागा योग्य ना. तिथं टाकी होऊ शकते ना. जागा आहे ना. करायची, त्याला ताणत पाहिजे करायची. तुम्ही ह्याच्या अगोदर कधी असा प्रस्ताव दिलाय की या ठिकाणी पाण्याची टाकी होऊ शकते, ह्या प्रभागातला तुमचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो, याचा पाठपुरावा केलाय का. मी वारंवार जनसभेमध्ये माझे पत्र ऐकलं. माझ्या घरी एवढे भिजिक लागलेले आहे. सगळ्याचे माझे पत्र आहेत. टाकी पाण्याची झाली पाहिजे, शौचालय झालं पाहिजे, जागा आहे पाहिजे ना. मी जागा दाखवतो. हे लोक मानव घेत नाही. त्याला विकास करायचा नाही. ते काही दखल घेत नाही. करू म्हणतात आणि ते काही लक्ष देत नाही. हा प्रशासनाचा नाकारतेपणा म्हणायचा. हो 100%. आणि इथल्या स्थानिक नगरसेवकांचा नाकारतेपणा नाही. त्यांनी बोललं पाहिजे ना. त्यांनी भांडलं पाहिजे. काम काय असं होत नाही. तुम्ही काय तुम्हाला खुशी घालायचं ना, तुम्ही उतरला पाहिजे मैदानात, अंगाला तेल लावलं पाहिजे, दंड ठोपडलं पाहिजे, तर तुमचं या कामं होणार आहेत. तसं मी दंड ठोकटून कामं करून घेणार अधिकाऱ्याकडनं. आत पण माझं कोणतं काम ठेवत नाही. ते कावडीची भाषाभूमी असो, गार्डन असो, रस्ते असो, खड्डे भरणे असो, पाण्याची व्यवस्था असो, प्रत्येक वेळी माझं वेगळं आंदोलन झालेलं आहे. आता हा झाला पाण्याचा प्रश्न. अजून दुसरे कुठले तुम्ही मुद्दे घेऊन मला लोकांनी मतदान का करावं. साहेब एवढी मोठी 1.5 लाख लोकसंख्या आहे या प्रभागाची कावडीची. एक छोटा दवाखाना आहे, मोठा दवाखाना नाही. दवाखाना आहे पिंपरी मतदारसंघात, थेरगावला आहे, चिंचवडला आहे, राटणीमध्ये. तिथं दवाखानाच नाही. लोकांनी जायचं कुठं. प्रायव्हेटला लोकांना परवडत नाही. गरीब लोक राहतात जास्त इथं. समविभाग त्याला एवढी त्यांची अडचण तयार होती. कोणा एवढे पैसे भरणार ना हॉस्पिटलला. हॉस्पिटलसाठी मी मोठा प्रयत्न करणार आहे. या भागामध्ये मोठं हॉस्पिटल झालं पाहिजे. तिथे गरिबांना न्याय मिळाला पाहिजे. अशी माझी तुमची तयारी आहे. पण जेव्हा मी निवडून येईन ना, तर माझ्या पद्धतीने मी काय करून माझ्या पद्धतीने करणार. मी त्यांना कसं जागा म्हणायचं, अधिकाऱ्यांना काय बोलायचं. माझा पूर्ण अभ्यास आहे पूर्ण महापालिकेत. माझं काय नियोजन असतं महापालिकेत. माझं लक्ष पूर्ण असतं. मला जसा शंकरला ती सरवळ आहे ना, तसा ती सरवळ आहे मला इथं. मला इथून दिसतं काय कुठं नक्की अडचण आहे. तिथं मी अटॅक करतो आणि ते काम करून घेतो. प्रशासनावरती तुम्हाला आम्ही वेळोवेळी
शहरातल्या नागरिकांनी असेल, प्रशासनावरती वचक असणारा नेता किंवा प्रशासनाला सळके पळ करून सोडणारा नेता म्हणून संजय गायक यांची ओळख आहे. तुम्ही काम करून घेऊ शकता. अजून तुमचे दुसरे काय प्लॅनिंग आहे? अजून असे की बाबा जिकडे इथले वयस्कर लोक आहेत, वयोवृद्ध, त्यांना विरंगुळा केंद्र आहे कुठं, त्यांनी जायचं कुठं? घरामध्ये ते वय झालेलं असते, घरात सुनबाई असते, मुलं असतात, घरात त्यांना करमत नाही, त्यांना विरंगुळा केंद्र नाही कुठे इथं. ते मी स्थापन करणार आहे. ओके. जागाची व्यवस्था आहे, जागा कुठं कुठं मला पूर्ण माहिती आहे. कारण दिवसभर फिरत असतो मी प्रभागामध्ये. आज 6 वर्ष फिरतो मी, एक दिवस फिरत नाही. मला प्रत्येक गल्ली माहिती कुठं अडचण कोणती आहे. त्यामुळे मला त्यांना ते करायचं माझं कर्तव्यच आहे. ते माझे आई वडील असतील, माझे आजोबा असतील, माझे मामा असतील, त्यांच्यासाठी मी हे करणारच आहे. अजून इतर काय तुमचे मुद्दे असणार आहेत निवडणुकीला? आता या ठिकाणी बरीच मुलं बेकार येतं, नोकरी नाही, त्याच्याकरता पूर्ण प्रयत्न करणार मी. आता इथं या भागात महापालिकेची जरी माणूस बाहेरचा असला किंवा गावाला असला, पण त्या नोकरी मिळाली पाहिजे. माझा विचार आहे बाबा, या भागात तुम्ही 20% राखी जागा ठेवा. इथला जरी भाडेकरू असो किंवा इथलं गावाला असो किंवा कुणी राहदार असो, बाहेरच्या ठिकाणी तुम्ही 80% भरती करा ना. मेन भरती 20% आपल्या भागातल्या प्रभागातल्या लोकांना इथं नोकरी मिळाली पाहिजे. सध्या सगळं कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम झालेली आहे की आजपर्यंत कोणता नगोशी भांडत नाही की आमच्या वार्डातल्या मुलांना परमनंट नोकरी मिळाली पाहिजे. त्यांच्या नात्यातले ते स्वतः ठेकेदार, तेच त्यांना ठेका मिळतो, त्यांचेच कामगार तिथं असतात. कामगार असतात 10 लिगली, 2च काम करतात, 8 लोकांचा पगार हेच खातात. अशी वाईट तरुण अवस्था आहे, कुठं शहरात येते. हा जो 22 नंबरचा जो प्रभाग आहे, त्याच्या आजूबाजूला मोठमोठ्या टावर उभे राहत आहेत, बिल्डिंग होत आहेत. या प्रभागामध्ये सगळी जे बघितलं तर बैठी घरं आहेत. ह्याला महानगरपालिकेकडून कशा परमिशन भेटत नाहीत किंवा मग तिथला विकास कसा तुम्ही त्या पद्धतीने? तिथला विकास होणारच नाही, कारण जागाच छोटे रस्ते आहेत. 1 गुंठा घेतलाय, अर्धा गुंठा घेतलाय, घर. त्याच्यासाठी तुमचं काय प्लॅन? त्यासाठी त्या सगळ्या नागरिकांना एकत्र घेऊन त्यांची चर्चा करून, बाबा आपल्याला कुठं अँब्युलन्स आतमध्ये यायची म्हणून किंवा आग लागली तर आपल्याला काय करता येईल, त्या पद्धतीने आपण सर्वांशी बोलून निर्णय घ्यायला लागणार आहे. हा मोठा विषय. गाडीच्या पार्किंगला, कारण लोक गाडी रोडला लावतात ना, घराच्या बाहेर 3-3 मधली बिल्डिंग बांधतात, पण पार्किंग ठेवत नाही, मग ते वाद होतात. त्यामुळे ह्याला त्यासाठी लोकांच्या सगळ्याला बोलून मिटिंग करून त्यांची म्हणणं जाणून घेऊन ते आपल्याला करायला लागणार व्यवस्थित. त्यावेळी यांनी अभिषेक घातला मी आयुक्तांच्या नावाने, अभिषेक दुधाचा. त्यामुळे त्यांनी पुढे खड्डे भरले, तात्पुरती करतात मलमपट्टी. ते एक पाऊस पडला की पूर्ण आहे ते खड्डे आहेत. प्रशासनाचा नाकर्तेपणा म्हणायचा. हो, 100%. शेजारी बघितलं तर पिंपळे सौदागर असेल, या साईडला प्राधिकरण असेल, इकडे पिंपरे असेल. हा जो एकदम सधन भाग, सुधारित भाग होतोय, या साईडला रावेत असेल, आणि काळेवाडी जो आहे तो एकदम बैठे. या ठिकाणी जो विकास आहे तो म्हणाव त्या पद्धतीने झालेला नाही. या ठिकाणी आहे ते तुमचा, तुम्ही ज्या प्रभागातून निवडणूक लढणार आहात, या ठिकाणी बैठी घरं आहेत, तिथं रोड बारीक आहेत, छोटे मोठे रोड आहेत, तिथं गाडी जर एखादी मोठी जायची म्हणली तरी जात नाही. या बाबतीतले तुमचे प्लॅनिंग कसे असणार आहे? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ह्या प्रभागाला वालीच नाही, कोणी वालीच नाही. जे कोणी कुठं घर बांधते, 1 गुंठा 2 बांधते, कोण पार्किंग सोडत नाही. ते काय थोडं अवघड काम आहे. पुढं जर कुठं आग लागली किंवा आंबोल जायचं तर जाणार नाही. मी माझ्या कार्याच्या काळामध्ये सर्वांच्या लोकांची मिटिंग घेणार, बाबा अशी पुढे आपली अडचण तयार होणार आहे, शेवटच्या माणसाला आग लागली तर आपली गाडी गेली पाहिजे, तुम्ही थोडं 2 फूट जागा मागे घ्या, तुमच्या गाड्या बाजूला लावा. अशी पद्धतीने सगळ्यांनी मिटिंग घेऊन सगळ्यांना समजून सांगून विकास कसा झाला पाहिजे. आपण बाजूला फिरताय, हा साहेब सौदागरला भाडे किती आहे? फ्लॅटला 50,000 भाडे आहे. इथं भाडे मिळतं 5,000 होतं फ्लॅटला. एवढी वाईट अवस्था. राटणीला मिळतं 20,000 रुपये. इथं कमी भाडे मिळते, पण नाव बदनाम आहे ना, विकास झाला नसल्यामुळं नाव झाले बदनाम. त्यामुळं पूर्णपणे लोक इकडे यायला राहत नाही. आता आम्ही विचारणार राहिला पण तुम्ही म्हणलं काय वेळी लोक नाक मोडतात, काय वेळी बाय काय पुढे झोपपट्टी झालेली असं लोक चर्चा करतात. आपल्याला हे वाईट वाटतं. त्यासाठी ते सुधारण्याकरता हे कावेळीचं नाव टॉपला नेण्याकरता तसं विजन नाही काही नगरसेवकांचं, आमदारांचं की आपण दुबई बनवू, तसं मी पण इथे दुबई बनवू शकतो. माझ्या कार्यातनं, माझ्या बुद्धीने, माझ्या अभ्यासातनं माझं प्लॅनिंग तोच आहे, कावेळीला दुबई बनवायची. पूर्ण कावेळीचं 1.5 लाख लोकसंख्या आहे. तिथं हातगाडीवाले, रिक्षावाले किंवा बरेच महिला काम करतात तिथं. त्यासाठी एक पण शौचालय नाही पूर्ण कावेळीमध्ये. त्यामुळे त्यांची मोठी अडचण आहे. त्याच्याकरता माझ्या डोक्यात विषय की त्यांच्याकरता शौचालय तयारी करून कावेळी जागा शोधलेली मी. जो कावेळीचा पेट्रोलच्या बाजूला माझ्याकडे जागा आहे तिथं ते शौचालय होऊ शकतं. मुलं जाणार कुठं काय आपले. त्यांच्यासाठी मैदानची व्यवस्था करणार आहे मी. मैदान आहे, त्याचा वापर होत नाही. गुन्हेगारी वाढलेली, गुन्हेगारी साहेब, त्याला ह्या नेत्यांमंडळीचा आशीर्वाद आहे. त्याशिवाय गुन्हेगारी वाढली नाही. आणि आपलं ह्या इथे पोलीस स्टेशन आलेलं आहे कावेळी, पण ते झाले थेरगावमध्ये.
ऍक्च्युली ती जागा होती कावडीमध्ये, त्यांनी बरं. कावडी बांधायला पण होतं पोलीस स्टेशन. ओके. तर दबाव पडला असता आणि हे गुन्हेगारी कमी झाली असती. त्यांनी यांच्या लक्षात न देत्यामुळे त्यांनी तिकडे घेतलं ते. हा मोठा पराजय आहे या कावडीचा, या नागरिकांचा. आपण निवडणूक लढवण्यावर ठाम आहात? हो, 100%. आमचा एबी फॉर्म तयार आहे. प्राळ संघटनेचे काम करतो मी, आज 5-6 वर्ष आले. रुग्णसेवक आहे मी, सगळ्या प्रकारची कामं करतो मी, लोकांना मदत करतो. कोणाचे अंत्यविधी असो, दसकरी विधी असो. आता दसकरी विधी सांगताना त्या जे भाषाभूमी आहे ना, तिकडे मी एवढं काम केलं. मी नगरसेवक नसतं, काय माझं पद नाही. तिथं माझी काळी माती आहे, लाल माती आहे, तिथं ड्रम आहे साबणा करता, आणि तिथं पावसामध्ये शेड नव्हतं. एवढा मी पाठपुरावा केला. आता मोठं शेड बांधलेले, तर प्रवचन होतंय. मग त्या गणपतीचं विसर्जन झाल्यावर त्या पोलीस लोकांना तिथं बसायला होते. सर्वांची व्यवस्था केलेली आहे मी. त्यामुळे मला काय हे आवड नाही काम करणं. मला पूर्ण प्लॅनिंग माहिती आहे. एक रस्ता नाही सिमेंटचा, हाय थोडा झाला तो खासदाराने निधीतनं केलेला आहे. नगरसेवकांच्या खात्यातनं कोणता रस्ता झालेला नाही त्या पूर्ण कावडीमध्ये. एवढे विषय इथं विकास करतोय मी, समाजसेवक आहे मी, कर भरतोय, तर माझे मी कामं करून घेणार. मी जनतेचा समाजसेवक आहे मी, जनतेसाठी मी भांडण करू. मला माझ्या घरी काही कमवायचं नाही. माझा मुलगा सेटल आहे, माझी मुलगी आता शिक्षण करते, माझ्या घरचं तो व्यवस्थित आहे. मी शेतकरीचं, माझे आजोबा शेतकरी होते, माझे भाऊ शिक्षक आहे, मी समाजसेवक आहे. आमच्या घरात कोणता वारसा नाही राजकारणाचा, परंतु क्षेत्रात आल्यामुळे माझ्या आरोग्याचं काम असो, दवाखाना असो, रक्त शिबिर असो, प्लाझ्मा असो, त्यात मला जास्त इंटरेस्ट आहे. हे आशीर्वाद माझ्यामध्ये लागले, सगळ्यांचे पूर्ण आशीर्वाद मला मिळाले त्या कामातले. आपण इलेक्शन लढणारच? 100% लढणार. पुन्हा घाबरणार नाही, तुम्हाला दबावाला घाबरणार नाही. अजून या पलीकडे जाऊन तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल? नागरिकांना सांगणार, बाबा तुम्ही सर्वांचा अभ्यास करा, योग्य उमेदवाराला निवडा. त्यात मी बसतो का नाही, तुम्ही माझी अभ्यास करा, माझा मी काय करतो, माझे धंदा तपासा माझं, तुम्ही मला मतदान करा. तसं फुकट मतदान करू नका. मला तुम्ही नंतर फुकट मत द्या, तुमचं मी आयुष्यभर पोट काम करेन. हे माझं विजन असणार आहे, माझे शब्द असणार आहे. तुमच्या प्रचारासाठी इथं बच्चू भाऊ येतील? बच्चू भाऊ 100% येतील, कारण त्यांना माझ्या शेटाची पूर्ण खात्री आहे. सगळ्यांच्या माझ्या पीएनचं बोलणं झालं आज सकाळी, एनव्हीपी पण मला पाठवलेले आहेत. आपण शेवटाकडे येऊया. रॅपिड 1-2 प्रश्न घेऊया. सर, तुमचा आवडता नेता कोण? माझा आवडता नेता सन्माननीय बच्चू कडू साहेब. ते दैवत आहे अपंगाचं, दिव्यांगांचं, शेतकऱ्यांचं, कामगारांचं दैवत आहे आमचं. ते माझे आवडते नेते आहेत. आपल्याला राजकीय काय वारसा? बच्चू कडू साहेब वाटतो मी, त्यांच्याकडंच राजकीय वारसा, सामाजिक वारसा सगळं त्यांचा पाहतो. कारण झाले काय, माझा जन्म आहे 26 जूनचा. त्या दिवशी छत्रपती शाहू महाराज जयंती असते, त्यांचा माझा जन्म एका दिवसाचा आहे. त्यांच्या पायाची धूळ नाही मी, त्याचं ध्येय पाहून काम करतो मी. विकास कसा करायचा, किंवा कोणाला कशी मदत करायची, गरीबाला, समाजाला कसं तयार करायचं, त्यांचं मी आदर्श मानलेलं आहे. छत्रपती शाहू महाराजांचं बऱ्याच वेळा प्रयत्न केला पाठीमागं मी, पण त्यावर माझ्याकडं प्रश्न असल्यामुळे त्यावेळेस प्रयत्न करून काय झालं नाही. 2 वेळा माझे महिला वाढ झाले तेरगावचे. आता कुठं 2 वाढ झाले सर्वसाधारण. 2 ठिकाणी झाले, 2 ठिकाणी फॉर्म बांधले मी. लक्षात घ्या, कोणाला घाबरणार नाही, काय म्हणते मी. ठीक आहे सर, आपण आमच्याशी मनमोकळ्यापणाने गप्पा मारल्या. आपल्याला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.